जय शिवराम मित्रांनो 2 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। आणि याच बैठकीमध्ये राज्यामध्ये आकारी पड म्हणून जप्त करण्यात आलेल्या जमिनी, आकारी पड असलेल्या जमिनी या आता त्या शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्या संदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची मंजुरी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये महाराष्ट्र जमीन संहिता 1966च्या कलम 220 मध्ये ही तरतूद आहे आणि याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची, याच्यामध्ये सुधारणा करण्याची मंजुरी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतसारे न भरल्यामुळे तहसीलदारांमार्फत काही जमिनी जप्त करण्यात आलेल्या होत्या। या जमिनीला आकारी पड म्हणून संबोधन देण्यात आलेलं होतं आणि अशा प्रकारचे आकारी पड असलेल्या जमिनी आता या शेतकऱ्यांना परत करण्यासाठीचा मार्ग या अमेंडमेंटच्या माध्यमातून मोकळा होणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कोकण, पुणे आणि नाशिक विभागातील जवळजवळ 963 शेतकऱ्यांना जवळजवळ 4849 एकर जमीन ही परत देण्याचा मार्ग या कायद्याच्या माध्यमातून मोकळा होणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कोकण विभागातील 4 शेतकरी, पुणे विभागातील 528 शेतकरी तर नाशिक विभागातील 421 शेतकऱ्यांना 4849 एकर जमीन या कायद्यातील बदलामुळे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तर मित्रांनो, आकारी पड जमिनीच्या संदर्भातील हा एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, याचबरोबर काही महत्त्वाचे असे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्या संदर्भातील देखील माहिती लवकरच घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।